जा आरशात बघा. भगवंताने आपल्याला बनवताना बरोबर 2 डोळ्यांच्या मध्ये नाक दिलेले पा. मना प्रश्न आहे, तुमल्या हाईच नाक जर मांगला बाजूला देल राहत, प्रत्येक घास उचलताना तुमले मांगलेली जाणार पडता, मग परत फिरायचं नाना पडता. पण भगवंताने तुम्हाला तेवढा शॉर्टकट मार्ग देऊन दिला. दुसरी गोष्ट, डोळे बरोबर समोर दिले. या डोळ्या जर तै पाहिले द्यायला राहतात तर चालताना बटा फफुटा डोळ्या मग घुसता नाही का तुम्हाला. देवाचे उपकार आहेत महाराज. भगवंताने किती दात दिले आपल्याला. बर, एक दात पडला तर बरत बसवायला 10,000 रुपये लागतात दादा. देवाने किती दिले? 32. आणि दुधाचे पडलेले कोण पकडीन? त्या सोडदिनात तुम्ही गणितमय. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सुंदर नरदेह आहे. डोक्याचा घाम, डोक्यावर आलेलं पाणी डोळ्यात जाऊ नये म्हणून हे दिलं. काय म्हणतात त्याला? काब्र कापतच होतील, मला ते समजत नाही. काब्र कापतच बा तटे काय आगे मवाय बठस का काय व केवढी मोठी समस्या आहे. डोळ्यात कचरा जाऊ नये दादा, पापणे दिल्यात ते गाडीला नाही रास का ते पुढे वायपर. बरोबर, वायबर नाही वायपर. बरं, कोण म्हणे वायबार? वायबार नाही. एवढं भारी दिलेलं आहे. एक पट्ट्या म्हणे महाराज देवाने 5 बोट दिली, मान्य, पण 5 बोटामध्ये हा मेजागरा का दिला ते समजत नाही. म्हटलं देवाने जर हा मेजागरा दिला नसता तर काय पनीरच्या भाजीमध्ये तुला काला मरता आला असता. देवाचं गणित वेगळं आहे, पण आपल्याला किंमतच कळत नाही. वास्तविक चांगलं ऑब्झर्वेशन आपल्या समोर मांडतो. माणसाच्या देहापेक्षा साळुंकीचा देह बुद्धिमान आहे. माणसाच्या देहापेक्षा कुत्र्याचा देह बुद्धिमान आहे. आणि माणसाच्या देहापेक्षा गाढवाचा देह बुद्धिमान आहे. काय म्हणतात महाराज? आताच मानवी देहाचं कौतुक करत होते आणि आताच उलट सांगतात, सिद्ध करून देईल, फुकट बोलणार नाही. ऐका, माणसाच्या देहापेक्षा कुत्र्याचा देह बुद्धिमान आहे. कसा बुद्धिमान आहे? कलियुगामध्ये माणसांनी चोरी करावी आणि चोरी पकडून देण्याचं काम आहे कुत्र्याने करावं. याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट काय असेल महाराज? माणसं चोरी करतात, माणसं चोर पकडून देण्याचं काम कुत्रे करतात. अजून एक कुत्र्याचं विशेषत्व आपल्या समोर मांडतो. ऐका, इंसान को 3 साल तक रोटी खिलाओ, इंसान 3 दिन में भूल जाता है. इंसान को 3 साल तक रोटी खिलाओ, इंसान 3 दिन में भूल जाता है. कुत्ते को सिर्फ 3 बार रोटी खिलाओ, जब तक जिंदा है तब तक वफादारी निभाता है. जीव सोडून देतो महाराज, प्राण त्यागतो, पण मालकाची साथ सोडत नाही. हा गुण आपल्यापेक्षा तिकडे जास्त आहे. म्हणून माणसाच्या देहापेक्षा कुत्र्याचा देह बुद्धिमान आहे. दुसरा मुद्दा, माणसाच्या देहापेक्षा साळुंकीचा देह बुद्धिमान आहे. संगीत रत्न क्षेत्रातली खूप मोठी माणसं कार्यक्रमाला उपस्थिती. यांना विचारा, संगीत अलंकार काय लोक गातील एवढं मंजूळ गाणं असतं मला साळुंकीचं. बरोबर आहे की नाही? पण तरी त्याला किंमत नाही. आता पुढचं सांगतो ऐका, माणसाच्या देहापेक्षा गाढवाचा देह बुद्धिमान आहे. कसा? पटवतो. ऐका, पूर्वी राजे रजवाडे युद्धासाठी जायचे. ते युद्धाला जात असताना आपल्यासोबत एक गाढव न्यायचे. गाढव के आणायचे? त्याचं कारण आहे, युद्धाच्या प्रसंगी कुठेतरी मुक्काम करावा लागेल आणि त्या मुक्कामाच्या ठिकाणचं पाणी पिण्यायोग्य आहे की नाही हे संशोधन माणसं नाही करायचे, तर ते गाढव करायचे. त्या तळावरती त्या गाढवाला नेलं जायचं. गाढवाने ते पाणी पिलं तर समजायचं पाणी पिण्यायोग्य आहे, मगच सैन्य पाणी पित होतं. गाढव जर पाणी पिला नाही तर सैन्य सुद्धा पाणी पित नव्हतं. याचं कारण आपल्या समोर मांडतो. गाढव गढूळ पाणी पित नाही. गाढव गाढव गढूळ पाणी, हा बरोबर, हाजरी पाहिजे देश नेवी. गाढव गढूळ पाणी पित नाही. माणसं हा एवढं बी समजणं तरी काय रे. आम्ही नेहमी कीर्तनात सांगतो, जाम से जाम पीने से क्या होगा, आधी रात को उतर जाएगी. जाम से जाम पीने से क्या होगा, आधी रात को उतर जाएगी. शिवरस का प्याला पिले तेरी जिंदगी सुधर जाएगी. आत्मकल्याण होईल, पण लोकांना हे पटत नाही, म्हणून तर लोक इकडे येत नाही. ऐका, आता एका कीर्तनात मी असं बोललो, कीर्तनानंतर एक पठ्य मला भेटला. महाराज कीर्तनात शेर बोलले म्हणे तुम्ही. म्हटलं हो. आता या शेरचा शेर ऐका म्हणे, तो पाव शेर बोल म्हणतो. दादा तू गाव माहिले, तू ऐकले ना बडी माले. महाराज जिंदगी जब सुधरेगी तब सुधरेगी.
जिंदगी जब सुधरेगी तब सुधरेगी, एक पॅक मारने से आज की रात तो अच्छी गुजरेगी. कल किसने देखा. एवढी अवघड कंडिशन आहे. पण महाराज जे संशोधन माणसाला करता येत नाही ते एका गाढवाने करावं. आता तिघींचं वाक्य एकत्र विळवतो आणि आपल्यापर्यंत सिद्धांत पोहोचवतो. ऐका. गाढवाचा देह माणसापेक्षा बुद्धिवान आहे तरी त्याला किंमत नाही. कुत्र्याचा देह माणसाच्या देहापेक्षा बुद्धिवान आहे तरी त्याला किंमत नाही. साळुंकीचा देह माणसाच्या देहापेक्षा बुद्धिवान आहे तरी त्याला किंमत नाही. कारण ते माणसापेक्षा बुद्धिवान असले तरी प्रभू परमात्मा नाम चिंतन मात्र ते अजिबात करू शकत नाही. महाराज भगवंताचं नाव फक्त याच देहाने भगवंताचं नाम चिंतन करता येतं. याच देही घाणे देवाचे भजन, याच देही घाणे देवाचे भजन. अत्यंत महत्वाचं प्रमाण महाराष्ट्रीने दिलं. याच देही गडे इतरत्र पाहायला भेटणार नाही. म्हणून माणसाने देव जाणून घेतला पाहिजे. देव कसा आहे. महाराज आम्हाला देवाबद्दल आवड आहे. आम्ही भक्ती क्षेत्रात आहोत. आम्ही भक्ती करतो. पण अनेक वर्षापासून सायास करून प्रयास करून कायास करून सुद्धा आम्ही देवापर्यंत का पोहोचत नाही. त्याचं कारण मी आपल्या समोर मांडतो आणि अभंगात प्रवेश करतो. ऐका. आपल्या सर्वांचे प्रयत्न आहेत की आपल्याला देव कळावा, देव मिळावा, देव भेटावा. पण प्रयत्न करूनही आपण देवापर्यंत का पोहोचत नाही त्याच्यासाठी दृष्टांत. मी एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आणि मला स्वाभिमान आहे मी शेतकरी असं का त्याचं कारण सांगतो. या जगातले जर खरंच सर्वात मोठे हिरो असतील, सर्वात मोठे स्टार जर भारत देशात कुठले असतील तर माझ्या दृष्टीने दोन आहेत. एक स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन या देशाचं रक्षण करतो तो सीमेवरचा जवान हा देशातला खरा हिरो आहे. आणि दुसरा हिरो जर कोणी असेल रात्रंदिवस कष्ट करून तुमच्या आणि माझ्या दोन वेळची अन्नाची व्यवस्था करतो तो शेतकरी. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठे स्टार आहेत, सर्वात मोठे हिरो आहेत आणि आपल्याला त्या गोष्टीचा स्वाभिमान असला पाहिजे. आपण शेतकरी आहोत सर्व. माझं प्रामाणिक मत आहे कोरोना काळात लक्षावधीचं उत्पन्न काढणारी कंपनी बंद होती. सर्वांनी अनुभवलं असेल. कोरोना काळात एका दिवसाला लाख रुपयाचं उत्पन्न काढणारी कंपनी बंद होती. पण माझ्या देशातला एकही नागरिक उपवाशी झोपू नये याच्यासाठी रात्रंदिवस कष्ट करणारा फक्त शेतकरी होता महाराज. बरोबर आहे की नाही. म्हणून सर्वांना आनंद वाटला पाहिजे, स्वाभिमान वाटलाच पाहिजे. पण शेतकऱ्याची मोठी समस्या सांगतो मी तुम्हाला. एक, आतोनात प्रयत्न करून कष्ट करून सुद्धा त्याला निसर्ग राजा साथ देत नाही. आणि जेवढं उत्पन्न त्याने आज पिकवलेलं आहे त्याला योग्य भाव मिळत नाही. म्हणून शेतकऱ्याची परिस्थिती नाजूक आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट ती आता आहे. शेतकरी पोरसले कोणी पोरच देवाला तयार नाही. कोणी विचार करत नाही. लग्न करायचं सांगितलं आमले सरकारी नोकरीवाला पाहिजे. सरकारी नोकरी म्हणजे काय, झाड आहे का हलवताच पाला पडतीन बखाले. एवढी कमाल आहे. सर्व नोकरी शोधतात महाराज. प्रत्येकाने नोकरी करावी. भगवंताने ज्याचं त्याचं काम त्याला नेमून दिलेलं आहे. प्रत्येकाने नोकरी करावी, व्यवसाय करावा. पण शेती जरी कोणीतरी केली पाहिजे ना. मला प्रामाणिक सांगा, कोरोना काळात जर शेतकऱ्यांनी अन्नधान्य पिकवलं नसतं तर काही वीट आणि सिमेंट खाल्लं असतं का आपण. आता बटा हा म्हणतस आणि पोर जेवण टाइमून इथं नोकरीवाला पाहिजे. केवढी समस्या आहे. त्या शेतकरीने काय करू बरं बटा टेन्शन नाही लागणार त्या.
सुकाय चालना शेतकरी बागी बागी विचार करी करी मोठी समस्या आहे. आणि शेतकरी कमी नाही. मी प्रामाणिक सांगतो, माझे मित्र, माझं एज्युकेशन झालं, ग्रॅज्युएशन करून मी घरी राहिलो. बरोबरीचे मित्र कोणी पुण्याला कोणी मुंबईला नोकरीला गेले. मला भेटायला आले की मी शेतात काम करायला. महाराज काय करतात म्हटलं शेती. मला आवड त्या गोष्टींची, मला स्वाभिमान आहे. हा, आपला जन्म ज्या मातीत झाला एक दिवशी त्या मातीत आपल्याला जायचंय. आणि शेती ही आपली आई आहे. शेतीची सेवा करायला कसली लाज. बरोबर आहे की नाही. स्वाभिमानाने सांगतो. महाराज काय तुम्ही एज्युकेटेड माणसं असून घरी शेती करतात, उत्तम नोकरी करू शकतात तुम्ही. म्हटलं मला याच्यात आनंद आहे, मला समाधान आहे. आणि नंतर कालांतराने लग्न झालं व्यवस्थित. त्यांची मिसेस त्यांच्या बरोबर ट्रॅव्हल्सने 1500 रुपयाचं तिकीट करून पुण्याला मुंबईला गेली. कोरोना आला. जी बहीण आता 1500 रुपयानं तिकीट काढीसन ट्रॅव्हल्स मा झालं होती तर दूध ना टँकरले हात दिसन घरवणी. ये माय तुला ट्रॅव्हल्स मा जावाने औषध काय हरकत नाही, जा ना, उत्तम, मला आनंद आहे. मग त्या घर उन्हात घरी सण रोज मला भेटायला येत. महिना 2 महिना वयनात मग ATM मधलं बट बॅलेन्स संपी गे. मग त्या 35,000 रुपया पगार कमावणारा माणसं माले म्हणेल महाराज कधी वखाव इथं देखाव. म्हणतो बो माटीले माटी सारखं वन पडस कसाले शेण ना हात भरतस र तुम्ही. डोळ्याले ग्वागल शर्टिंग करेल तुम्ही वडावणीत आहोत ना मागे. नाही महाराज परीक्षा घेऊ नका. आते आहे का 35,000 रुपये पगार कमावण्याला माणसाला या पट्ट्याने शेतात बाजरी कापायला लावली होती दादा. हा, म्हणून सांगतो शेतकऱ्याचा कोणी हात धरू नये, शेतकऱ्याचा पायच धरावे महाराज. बरोबर आहे की नाही. फक्त काही गोष्टींनी साथ दिली तर आज पण ब्रँड येते, उद्या शेतकरी सारखा सुखी जीवन नाही. दिवसभर पती पत्नीने शेजारी काम करायचं. तथाना चाचवर बाई आताना चाचवर माणूस. निंदू बी लागू बुगले बी फेकी देऊ. इथलं तिथलं मदत करणं पडत. त्यांशिवाय पर्याय नाही. तिने सांगा गल्लाच बरे आणा तर तेवढं बी देणं पडत. आणि द्या फक्त राहू द्या टिकाडा तरच मजा आहे. बेटी राण्याने अवघड समस्या आहे. जसं चाली तसं चालावं. आणि ती करणार ना. स्वयंपाक तुम्ही करता लाकडं लावण काम आमनाकडे ना. उभ्या लावण काम तसं उभ्या लावून काम आमले चांगलं आहे. कारण पाहिजे मदत. खरं सांगा कुकर मा भात त्या टाकताना शिट्ट्या आपण मस्तच का नाही. जो का मग पोरं त्या टाकताना जो का आपण देतच का नाही. एवढं तरी बरं आहे अजून आपण लिमिट मायात काही दिन मग असं सांगते त्या मी 2 दोस्त मी निपई टाकावा. आज अवघड काम आहे. आज तरी बरं आहे. आज बी स्वयंपाक त्या करणार. ही टाइम त्या जर गावले घ्यात ना आपले स्वयंपाक बी येत नाही. आपली एकच आयटम येस खिचडी. ती खिचडी बी 3 प्रकारनी राहत. खाली जळगाव मधमा चिखलदरा आणि वरती तांदूळवाडी. त्यांना बी तू कढीपत्ता दम मारत नाही. आते कढीपत्ता ना असं उई झाले अशी भाजी नाही त्यांना कढीपत्ता नाही बा. असं का बरं टाकतस काय म्हणजे एक घर चहा प्यावल गो ती ताईने चहा मा कढीपत्ता टाकीच नाण्याला. म्हणतात ताई चहा मा कढीपत्ता चांगला लाग म्हणतात त्यानाच काढा उकडीसन पाहिजे देती. खरं सांगू का तुमनाशिवाय मजाच नाही. परमार्थ तुमनामुळे संसार तुमनामुळे. तुम्ही जर गाव घेत ना या झाडू बी मारतात नाही तड्यात लोटतात नाही तड्यात पडतात खंड्या मस्त घरनी मसन काही करा टाकतस त्या तुमनामुळे वाजा गाजा आहे. नाही तर अवघड समस्या आहे मला. मी तर म्हणतो परमार्थ करायचा असेल तर मातृवर्गाने, संसार करायचा असेल तर मातृवर्गाने. तुम्ही कटे मागे बिरायना नेत ना हो. कटे मागे तुम्ही सांगा बरं. तुम्ही नगरसेविका महिला, नगराध्यक्ष, सरपंच, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, राष्ट्रपती आणि 1 ना 2 घरं करणाऱ्या. नाही तुमना कल्याणी तथान्या तुम्ही चांगल्या. तुमच्याशिवाय बजेटच नाही डायरेक्ट. कंडक्टर सुद्धा बायावी घ्यात म्हणतं. कंडक्टर आता एसटी मा गर्दी देखो दादा फक्त बायाच बाया कधी बी का बरं. बरोबर वय का तुम्ही. हाफ तिकीट पहिली गोष्ट हाफ तिकीट देवानी गरजच नव्हती. पहिले हाफ तिकीट मुळे गर्दी कठी बी घ्या तुम्ही. गर्दी एसटी मा चढ मी पट्या बाया बाया. कंडक्टर बी बाई म्हणता आपला बजेट बटवणी उतर आडून खाली. एवढं बरं आहे. फक्त ड्रायव्हर अजून माणूस आहे. आणि मन असं म्हणणं आहे ड्रायव्हर माणूसच पाहिजे. का बरं. कंडक्टर संग चावायता चावायता कोणता लिमली ठोकी दिशा तुम्ही काही समजावं. म्हणून मातृवर्ग पाहिजे महाराज.